छत्रपती शिवाजी महाराज चौक जिथनं 2 राष्ट्रीय महामार्ग जातात हे अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे। या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांच्या स्वागताचे म्हणा किंवा निवडीचे कायमस्वरूपी 24 बॅनर लावलेले असतात। या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हे बॅनर अपघाताला निमंत्रण ठरले आहेत। संबंधित प्रकारामध्ये सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलनं केलेली आहेत। महाराष्ट्र शासन प्रशासन संचालनालय मुंबई यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। नगर परिषद प्रशासनाला खरं पाहिलं तर महाराष्ट्र मालमत्ता प्रदूषण विरोधात जो कायदा जो आहे अधिनियम 1995 नुसार फौजदारीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतो, परंतु या ठिकाणी बीड शहरामध्ये एकही बॅनर अधिकृत नाही आहे असं नगर परिषद प्रशासन सांगतं। मात्र नगर परिषदचा महसूल बुडत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। म्हणजे एकंदरीत नगर परिषद प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा बघ्याची भूमिका घेत आहे। त्यामुळं आमची अशी मागणी हे बॅनर 24 तासामध्ये तात्काळ हटवण्यात यावे किंवा जर नाहीच काढले तर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर ही कारवाई नगर परिषद प्रशासन नाही केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून निदर्शनं करत आहोत। कोर्टाचे आदेश असे आहेत की जेव्हा 2017मध्ये जनहित याचिका दाखल केली होती तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की राजकीय पक्षांनी अनधिकृत बॅनर लावले जाणार नाहीत अशी हमी दरवर्षी कोर्टाला द्यायची। हे देतात, मात्र चुकीची माहिती देतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅनर प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे। मुंबई घाटकोर या ठिकाणी घटना घडली होती, 17 तारखेला मृत्यू पडले होते। तेव्हा नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी पत्र दिलं होतं बीड शहराला की तुमच्या हद्दीमधले बॅनर 24 तासामध्ये काढून घेण्यात यावे किंवा त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे। या घटनेला 6 महिने उलटून गेले, परंतु बीड शहरामध्ये अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही। आणि अख्ख्या महाराष्ट्राला इकडून संदेश दिले जातात की कोणी मंत्री व्हा, कोणी आमदार व्हा, कोणी पालकमंत्री व्हा, हेच बॅनर आहेत, बाकीचे काही संदेश दिले नाहीत या बॅनर। आमचं असं म्हणणं आहे की जे कार्यकर्ते असतील त्यांनी राजकीय नेत्यांचे बॅनर लावावेत, त्याच्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु ते बॅनर अधिकृत असावेत किंवा ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा नाही किंवा आमच्या शहराचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आकर्षक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं विद्रुपण करू नये, बीड शहराचं विद्रुपण करू नये। त्यांनी त्यांच्या घरावर किंवा अधिकृत परवानगी घेऊन बॅनर लावावेत, आमचं काही म्हणणं नाही।